कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला बीडी कामगार गृहनिर्माण संस्था क विभागातील महावितरण कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संस्थेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कुंभारी बीडी घरकुल वसाहतीतील नागरिकांना गेल्या 4-5 महिन्यांपासून वीज बिल वितरण करण्यात आलेले नाही. याशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन अचानकपणे तोडणे अशा गंभीर समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नसय्या अडम मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला बीडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड फातिमा बेग यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळामार्फत महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सुनील पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता पवार यांनी पुढील 4 ते 8 दिवसात वीज बिल वितरण सुरळीतपणे सुरू करण्याचे आणि वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर आवश्यक देखभाल करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तरीही या आश्वासनांची अंमलबजावणी 15 दिवसात झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी सचिव आरिफ शेख, प्रभारी कॉम्रेड बापू साबळे, कॉम्रेड वसीम देशमुख, कॉम्रेड अफसाना बेग, संचालक तय्यबा देशमुख, सुवर्ण लक्कापत्ती, मुर्तुजा शिपाई, राधा बंडू, खैरुनिसा खरादी, फरजना चौधरी, यास्मीन खलीफा, रईसा शेख, एजाज खलीफा, महबूब मणियार, इमाम शेख, विलास कंदकुरे, श्रीनिवास गोण्याल, मोहसिन शेख, गोविंद सज्जन, बलराज स्वाके, तौफिक तांबोळी व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आज गोदूताई क विभागाच्या वतीने महावितरण कार्यालयाला संचालक मंडळ घेऊन एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तिथं वारंवार लाईटचं बिल व्यवस्थितरित्या वितरित न होणे, त्याच्यामुळे लोकांना त्याचं व्याज लागून येणे, त्यांना सक्ती करणे विजेची लाईट बिलची, असे काही तक्रारी होते. तर आम्ही संचालक मंडळाच्या वतीने माननीय आमचे माजी आमदार आमचे गोदूताईचे संस्थापक घरकुल सम्राट अडम मास्तर यांच्या मार्गदर्शनान्वये त्यांच्या वतीने एक निवेदन इथले सहाय्यक अभियंता पवार साहेब यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की 2 ते 3 दिवसात आमचे जे मुद्दे आहे, लाईट बिलचं, वारंवार लाईट जाण्याचं, हे सर्व मुद्दे 2 ते 3 दिवसात त्यांनी दूर करतो म्हणून सांगितलेलं आहे. तरी पण आमच्या वतीने आम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत दिलेली आहे. येणाऱ्या 15 दिवसात हे मुद्दे कधी आमचे मान्य नाही झालेच आणि आम्ही हे सर्व तसंच लाईट जात राहिली किंवा लाईट बिल व्यवस्थित वितरित न झाल्यास अगर हे कधी आमची जी तक्रार येते नाही संपले तर येणाऱ्या 15 दिवसात पूर्ण कच्या वतीने इथं आम्ही मोर्चा घेऊन येणार अशा आमच्या संचालक मंडळामध्ये ठराव झालेला आहे. आणि काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये आमच्याकडनं ठराव झालेला आहे. 15 दिवसात कधी महावितरण कार्यालयाकडून आमच्या तक्रारी दूर नाही झाल्यास आम्ही 100% गोदूताई महावितरण कार्यालयाला आम्ही मोर्चा घेऊन येणार आणि पुढची कार्यवाहीसाठी साहेब हे स्वतः जबाबदार राहतील असं त्यांनी तर आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 100% करतो. तरी नाही झाल्यास आम्ही 100% मोर्चा घेऊन येणार आणि इथं बसणार, हे मात्र नक्की. इन्कलाब जिंदाबाद.